इराक, इराण, अमेरिका या आखाती देशांच्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा, शेतकऱ्यांसह वाहनधारक त्रस्त, आखाती युद्धाच्या झळांनी पहुरकर परेशान, डिझेल पेट्रोलसाठी महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा, शेतकरी संतप्त. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी घेतली RL न्यूजची दखल. पहूर येथे तीव्र पेट्रोल डिझेलची टंचाई, शेतकऱ्यांसह वाहनधारक संतापले, कॅन व ड्रमच्या लागल्या रांगाच रांगा. सदर वृत्ताची दखल श्री महेश चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांनी घेतली असून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना कॅन व ड्रममध्ये इंधन भरण्यास बंदी केली आहे. आता पेट्रोल व डिझेल वाहनांमध्येच मिळणार आहे. नागरिकांनीही घाबरून अतिरिक्त इंधन साठवू नये अशी सक्त ताकीद दिली आहे. दरम्यान कॅन व ड्रममध्ये पेट्रोल देण्यास बंदी केल्यानंतर आज पहूर येथे सुरळीतपणे पेट्रोल व डिझेल वाहनांमध्ये व ट्रॅक्टरमध्ये वाटप करण्यात आले. दरम्यान अनेकांनी पेट्रोल व डिझेलचा साठा केल्याचे समजते. आज वाहनांची तसेच मोटरसायकलची पेट्रोल पंपावर गर्दी जरी असली तरी कॅन व ड्रम बंदीमुळे पेट्रोल डिझेलचे वाटप करण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी हॉटेल व काही ठिकाणी चक्क किराणा दुकानावरही जादा भावाने ब्लॅकने पेट्रोल व डिझेल विक्री होत असल्याचे दिसत आहे. पेट्रोल व डिझेलची टंचाई असताना या लोकांना पेट्रोल व डिझेल विक्रीची परवानगी कोणी दिली तरी चौकशी होणे गरजेचे आहे. आता कॅन व ड्रम बंदी केल्यावर सुद्धा ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरून दिल्यावर ते डिझेल घरी कॅनमध्ये साठवून पुन्हा ट्रॅक्टर डिझेल घेण्यासाठी पंपावर पुन्हा येत असल्याचे समजते. इराक, इराण, अमेरिका या आखाती देशांच्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा होत असताना ऐन शेतकऱ्यांसह वाहनधारक त्रस्त झाले आहेत. आता सध्या शेतीची कामे सुरू असून ट्रॅक्टरद्वारे ही कामे होताना दिसून येत असले तरी तीव्र डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. या युद्धाच्या झळा संपूर्ण महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील पहूर व परिसरात तसेच संपूर्ण जामनेर तालुक्यात असलेल्या सर्व पेट्रोल पंपांवर दिसून येणारी गर्दी यामुळे पेट्रोल व डिझेलची किती टंचाई आहे हे चित्र स्पष्ट होत आहे. मात्र या पेट्रोल डिझेलच्या टंचाईचा काही साठेबाजांनी मात्र याचा गैरफायदा घेत आपला गोरखधंदा सुरू केला आहे. तर पेट्रोल व डिझेलची जादा दराने बाहेर विक्री होताना दिसून येत आहे. संबंधितांची चौकशी होणे गरजेचे आहे. श्री रवींद्र लाठे, RL न्यूज, पहूर तालुका, जामनेर.